नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज काबुली हरभऱ्याची रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं मी एक शिट्टी देऊन घेतलेली आहे. बटाट्यावरचं साल काढून शिजवून घेतले. आता हे बटाटा शिजलेलं आहे आणि हे हरभरे पण शिजलेले आहेत. आता बटाट्याच्या अशा पद्धतीनं बारीक फोडी बनवून घ्यायच्या. तर ह्याच्यामध्येच मी थोडासा राजमा पण भिजत घातला होता रात्री. आता मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो घेतलेला आहे. 2 मिरच्या घेतल्यात. आता 2 कढीपत्त्याच्या तिरंब्या घेतल्यात. ते पण आता सुरुवातीला कांदा इथं कट करून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पण एकदम बारीक असं कट करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे. कढीपत्ता पण काढून घेतलेला आहे. खोबरं, लसूण घेतलंय आणि हिरवी मिरची पण बारीक कट करून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे. सुरुवातीला मिरची, कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे. आता ही करपूस तर भाजायचं नाही. थोडंसं कच्चेपणा जाईल इतकंच भाजून घ्यायचंय. आता 2-4 लवंगा, मिरे घेतलेले आहेत. 2-4 एक दालचिनीचा तुकडा टाकला याच्यामध्येच. आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे. आता ह्याच्यातच टोमॅटो टाकून घ्यायचे. तुमच्याकडे जर काजू असले तर 2-4 ह्याच्यात काजू टाकून घ्यायचे. नसले तर शेंगदाणे वरचं साल काढून ह्याच्यात भाजून घ्यायचे. त्यामुळे एकदम छान चवदार भाजी होते आणि ग्रेव्हीदार पण होते. आता इथं मी थोडंसं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. ती पण या पद्धतीनं भाजून घ्यायचे. आता ह्याच्यात लसूण टाकलेला आहे आणि अद्रक पण ह्याच्यात टाकून घ्यायची आणि छान असं भाजून घ्यायचे. आता इथं टोमॅटो मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता ही भाजलेलं सगळं साहित्य थंड झालेलं आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक पेस्ट बनवायची. आता इथं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता जिरे, मोहरी लगेच टाकून घ्यायची. आता याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. आता वाटलेली ही पेस्ट आहे ती या तेलामध्ये छान असे तळून घ्यायची. आता ही छान अशी पेस्ट तळलेली आहे. तेल सुटेपर्यंत त्याला असंच तळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धने जिरे पावडर टाकायचे. आता ह्याच्यातच घरगुती काळं तिखट टाकायचे, लाल तिखट टाकायचे. आता ही मसाला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यातच थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे मी. आणखीन थोडंसं काळं तिखट टाकले. आता हे छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता यातच बटाटे, राजमा आणि काबुली हरभरे टाकून घ्यायचे. ती एक शिट्टी करून घेतलेली आहे. ते शिजलेले आहेत छान. आता ते ह्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचे सुरुवातीला आणि बाजूला मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं गरम पाणी टाकलेलं आहे मी. आता इथं छान असं भाजी शिजवून घ्यायची. आता या भाजीमध्ये मी 1 चमचाभर दुधावरची साय टाकलेली आहे. आता पाणी जेवढं लागणार आहे तेवढं या भाजीमध्ये टाकून घ्यायचे. आता ही भाजी एकदम छान पुरीसोबत किंवा चपातीसोबत खायला चवदार लागते.
आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता 1 मिनिट फक्त शिजू द्यायची आहे भाजीला. आता इथे एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि भाजी खाली काढून घ्यायची. तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.